साऊथ इंडियन पदार्थाला तुम्ही उपवासाचं करून उपासाचे टाकलंय? अप्पे हो. जरा वेगळा पदार्थ. वेगळे नेहमी पण- नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो. नेहमी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा होतो, त्यामुळे आजचा पदार्थ आहे उपवासाचे अप्पे. साहित्य घेऊन या. उपवासाचे अप्पे. उपासाचे अप्पे. ही फसवणूक नाही ना आमची? नाही 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 चला, ठीक अजिबात आहे. नाही. लागणारं साहित्य काय ते सांगा. हा, शिंगाडा पीठ, उकडून घेतलेला बटाटा, दाण्याचं कूट, तूप, ओलं खोबरं, लिंबाचा रस, साखर, मिरची आणि मीठ. वा, योगायोगाने आज संकष्टी चतुर्थी आहे हो. आणि उपवासाचे अप्पे तुम्ही अप्पे करताय. करणार. वा, फारच भारी. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांच्याच आवडीचा देव आहे. सगळ्यांच्या म्हणजे लहान आवडीचा. मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत. वा, संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपण एक जरा वेगळा उपवासाचा पदार्थ करतोय आणि नाव आहे उपवासाचे अप्पे. लागणारं साहित्य पाहिले, कृती करूया. काय करायचंय? आता एक वाडगं घ्यायचं. चला, काय करूया पहिल्यांदा? पहिल्यांदा आधी बटाटा घेऊया उकडलेला. घ्या. सगळाच घेऊया आता. घ्या, मस्त करू 45-50 अप्पे. त्याच्यानंतर हे शिंगाड्याचं पीठ आहे घ्या. ते घालते आता. शिंगाड्याचं पीठ थोडं बाइंडिंगसाठी फक्त घालायचं आपल्याला. बर. त्याच्यानंतर थोडासा लिंबाचा रस, चव येते म्हणजे त्यांनी एक छान अशी आंबट. ओलं खोबरं, दाण्याचा कूट घेऊया, साखर चवीसाठी. कुठचाही तिखट पदार्थ असेल तर कणभर साखर घालायची म्हणजे बरोबर. पदार्थ आणखीन छान होतो, स्वादिष्ट होतो. स्वादिष्ट होतो. आता हिरवी मिरची घालून घेतली आपण. हा, आता मीठ घालायचं. बर. अच्छा, म्हणजे आपण जे अप्पे करताना बॅटर म्हणून हा वापरतो, हा तर हे आपण आता हे बॅटर तयार करतो. बरोबर आहे. बरोबर ना? हो, मग ह्याच्यात पाणी ऍड नाही करायचं? घालायचं ना लागेल तसं. तोपर्यंत अप्पे पात्र आपण गरम करत हो, ठेवूया. आधी आपण एक पाणी हो. घालून बॅटर तयार हा, करून घेऊ. हा. चालेल? हो हो. मस्त. ही रेसिपी कुणाची आहे? इन्व्हेन्शन? ही रेसिपी मी अशीच माझ्या मैत्रिणीकडनं ऐकली होती. बर, मस्त, छान. बरं, काय गंमत अशी आहे बघा, हं. आता हेच जर आपण छान घट्टसर मळून घेतलं, हा. शिंगाड्याचं पीठ जास्त घालून, हो, तर ह्याची त्यात आपण थालीपीठ थालीपीठही पण करू होतो. शकतो. बघा, हो, हो, हो. कसा हुशार आहे काकू, मी खरं हो. सांग. नाही, खरंच आहे. आहे की नाही? थालीपीठ पण करू शकतो. एकाच ह्याचे दोन पदार्थ करू करू शकतो आपण. शकता. अप्पे पण आणि थालीपीठ पण. करेक्ट. त्याच्यामुळे जर तुम्हाला वेगळे पण साधायचं असेल तर हं. अप्पे करा, बरोबर आहे. ह्याचं आपण थालीपीठही करू हो, शकतो. नक्कीच. आता याचे गोळे बनवून घेऊया. बर, मग आपण त्याचे अप्पे तयार करून या प्लेट मध्ये ठेवू. येस, थोडासा तुपाचा हात लावून घेणे आणि अप्पे पण गोल गोल वळायला लागतात. तर त्याला तकाकी येईल. हा, आपल्याकडे साहित्यामध्ये छोट्या छोट्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे सुद्धा जो इम्पॅक्ट मोठा येतो त्याला बरोबर. तोड नाही. हो ना. लिंबाचा रस चमचाभरच घालतो, पण जो एक आंबूसपणा येतो, आंबूसपणा येतो. तूप अगदी बोटभर लावलं तरी हं, तकाकी तकाकी येते. येते. शिंगाड्याचं पीठ कमी घातलं तरी बांधणीसाठी योग्य आहे. बरोबर आहे, अगदी हे बरोबर. प्रमाण फार विलक्षण आहे आपल्या खाद्य संस्कृतीत.